मेघालयच्या शिलाँगमध्ये हनीमूनला गेलेल्या बेवफा सोनमनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याचा केलेला खून तुम्हाला आठवत असेलच। महाराष्ट्रात सुद्धा सोनम पार्ट 2 प्रकरणाची आता चर्चा होतीये। इथं सोनमच्या जागी सिया गोयल आहे। फरक फक्त एवढाच आहे की सियानं ज्याचा खून केला तो तिचा होणारा नवरा होता। लोहगडावरून ढकलून तिनं आपल्या होणाऱ्या पतीला बॉयफ्रेंडच्या मदतीनं संपवलं। या प्रकरणात समोर आलेले धक्कादायक खुलासे, पोलिसांनी दिलेली माहिती, कुटुंबियांनी केलेले आरोप सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। जून 2026 लोहगडावर फिरायला गेलेल्या 25 वर्षांच्या केतन अग्रवालचा दरीत पडून मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। सुरुवातीला हा अपघात असल्याचं बोललं जातं। केतन विशाल अग्रवाल, ज्याचं वय 25 वर्ष आहे, हा पुणे जिल्ह्यातल्या गहुंजे येथील रहिवासी आहे। केतनचं सिया गोयल, जिचं वय 20 वर्ष आहे, जी पुण्याचीच रहिवासी आहे, हिच्यासोबत लग्न ठरलं होतं। दोघंही 18 जूनला लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले होते। केतनचा पाय घसरून तो सुमारे 400 फूट खोल दरीत पडला। यात त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती सियानं दिली। केतनच्या मृत्यूनंतर सियानं इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली, माझा उद्या वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी तू सोडून गेलास, तुझ्या जाण्यानं मला कसं दुःख झालंय, हे सियानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये टाकलं। त्यानंतर सियानं एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला। केतनच्या जाण्यानं आपल्याला कसा धक्का बसलाय हे सियाला सांगायचं होतं। या घटनेला अपघाताचं वळण देण्याचा सियानं पुरेपूर प्रयत्न केला, पण ती विसरली की कानून के हात लंबे होते। केतनला ट्रेकिंगची आवड होती, तो दरीत कोसळलाच कसा असा संशय कुटुंबियांना आला आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। घटनास्थळी पाहणी केल्यानंतर हा घातपात असावा असा संशय पोलिसांना आला। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं। यामध्ये प्रचंड उष्णतेच्या वातावरणात एक तरुण हुडी परिधान करून, कानात हेडफोन लावून आणि चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत परिसरात फिरताना दिसला। त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचं लक्ष वेधलं। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। यात एंट्री झाली ती सियाच्या बॉयफ्रेंडची। सियाचे पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या चेतन बाबूलाल चौधरी, ज्याचं वय 22 वर्ष होतं, याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं। सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं। तिच्या आणि चेतनच्या नात्यात केतन अडथळा ठरत असल्याची भावना दोघांच्या मनात आली आणि त्यामुळेच केतनला कायमचं दूर करण्याचा कट हे दोघं आधीपासूनच रचत होते आणि तिनं अखेर त्या दिवशी म्हणजेच 18 जूनला तो तिचा प्लॅन सक्सेसफुल सुद्धा केला। केतनचा अपघाती मृत्यू नव्हता, तर त्याचा दरीत ढकलून खून करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी सुद्धा केलाय। या प्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। या दोघांनाही 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी मंगळवारी या सगळ्या घटनेची माहिती दिली आणि सियानंच हा खून केल्याचं सांगितलं। या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। 19 जूनला सियाचा वाढदिवस होता। गोयल त्याचबरोबर अग्रवाल कुटुंबियांनी महाबळेश्वर इथं तिचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं। मात्र केतनचा कायमचा काटा काढण्यासाठी तिनं वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 18 जूनला केतनकडे लोहगडावर फिरायला जाण्याचा हट्ट धरला होता। केतनच्या वडिलांनी याबाबत धक्कादायक खुलासे केले। ते म्हणाले, या दोघांचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला, त्यानंतर पासूनच कोणत्या ना कोणत्या गोष्टी घडत होत्या। आधी बाली ट्रिप करायचं ठरलं होतं। 6 जूनला ते बालीसाठी निघाले सुद्धा। ते एकूण 4 जण होते। 4 लोकांमध्ये फक्त केतनचा पासपोर्ट चोरी झाला होता। फक्त त्याचाच पासपोर्ट कसा चोरी झाला असा संशय आम्हाला आला होता। पासपोर्ट नसल्यामुळे ते एअरपोर्टवरून परत आले। आम्ही ही गोष्ट तेव्हा सिरियसली घेतली नाही। बालीची ट्रिप कॅन्सल केल्यानंतर सियाला लोहगडला जायचं होतं। आम्हाला तेच कळालं नाही ती लोहगडला जाण्याचा एवढा हट्ट का करतेय। यानंतर 14 तारखेला ते लोहगडला गेले, तेव्हा सियानं केतनला धक्का दिला, पण तो खाली झाडाला लटकला। केतन बचावला। त्यानंतर सियानं नाटक केलं की साप आला त्यामुळे मी तुला धक्का दिला। हा प्लॅन फसल्यानंतर सियानं पुन्हा एकदा लोहगडला जाण्याचा प्लॅन आखला। केतनचे वडील पुढे म्हणतात, आम्ही 18 तारखेला महाबळेश्वरला जाण्याचं ठरवलं होतं, पण सिया केतनला लोहगडला घेऊन गेली। त्यानंतर तिनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं केतनला दरीत ढकललं।
केतनच्या वडिलांनी दिलेली ही सगळी धक्कादायक माहिती होती. आता केतनच्या कुटुंबियांनी सियाच्या कुटुंबियांना सुद्धा अटक करावी अशी मागणी केली आहे. कारण चेतन जो सियाचा बॉयफ्रेंड आहे, या दोघांचे संबंध आधीपासूनच होते आणि सियाच्या कुटुंबियांना याबाबत माहिती होती, असा आरोप केतनच्या कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या दोघांचं लग्न नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार होतं. त्यासाठी राजस्थानमध्ये भव्य असं पॅलेस सुद्धा बुक करण्यात येत होतं. सियाला जर केतन सोबत लग्न करायचं नव्हतं तर तिने नकार दिला असता, त्याचा खून का केला, असे सवाल आता केतनचं कुटुंबीय विचारतंय. या सगळ्या प्रकरणात पुढे काय धक्कादायक गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.